स्टोरी, एक कथा आहे ती तुम्हाला सांगतो की रामनाम किती महत्वाचं आहे. आता एक असेच भक्त होते, खूप मोठे साधू होते, आणि ते साधू काय करायचे, ते लोकांना, त्यांना असं वाटायचं की लोक किती कष्ट भोगतायत. आता साधूकडे खरं तर काही नसतं, पैसा नसतो, त्यांच्याकडे कोण म्हणजे धन नसतं किंवा असं काही रिलेशन पण नसतं, त्यांनी सगळं सोडलेलं असतं. आणि त्यांच्याकडे बघितलं ना की भौतिक लोकांना असं वाटतं की किती दुःखात आहे, याच्याकडे तर काहीच नाही, हा तर गरीब आहे एकदम, याला हा म्हणजे दुःखातच असणार ना. पण ते साधूला आहे ना, साधूचा विचार काय असतो माहिती का, ते साधूला असं वाटत असतं, अरे हे लोक दुःखात आहे, म्हणजे ते लोक मर्सिडीज मध्ये फिरत आहेत, मस्त मोठ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये राहत आहेत, आणि साधू म्हणतो हे दुःखात आहे. म्हणजे साधूचं विजन आणि भौतिक माणसाचं विजन याच्यामध्ये खूप फरक असतो. प्रभुपाद जेव्हा अमेरिकेमध्ये गेले ना, तेव्हा म्हणजे अजून पण अमेरिका हे सगळ्या जगातलं सर्वात प्रगत स्थान आहे असं मानलं जातं. तिथं म्हणजे खूप डेव्हलपमेंट झाली, मॉडर्न डेव्हलपमेंट, इमारती हे ते. पण तिथे गेल्यानंतर प्रभुपादांची दृष्टी कशी होती बघा. प्रभुपादांनी बघितलं की हे लोक किती दुःखात आहेत, असं त्यांचे विजन होते. म्हणजे साधूला असं वाटतं की या लोकांनी दुःखामध्ये नाही राहिलं पाहिजे. तर असा एक साधू होता, तर त्या साधूला असं वाटायचं की या दुःखामध्ये नाही राहिलं पाहिजे, यांनी रामनाम घेतलं पाहिजे, यांनी हरीचं नाव घेतलं पाहिजे. मग ते काय करायचे, लोकांच्या घरी घरी जायचे आणि हरिनाम द्यायचे, आणि लोक घ्यायचे हरिनाम. आता साधूला बघितल्यावर आपसुकच भारतीय लोक आहेत ना, ते साधूला मान देतात, साधू म्हणते तसं ऐकतात. तेच आपलं नित्यानंद प्रभू हरिदास ठाकूर यांनी पण तेच केलं. घरी घरी जाऊन त्यांना चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं, घरी घरी जाऊन तुम्ही हरिनाम द्या. ते घरी घरी जायचे. काही काही लोक ऐकायचे, काही काही लोक त्यांचं स्वागत करायचे, पण काही काही असे द्वेषी लोक होते, त्यांना ते आवडायचं नाही. कारण जे नास्तिक लोक असतात, पापी लोक असतात, ते हरिनामापासून दूर राहतात, आणि त्यांना किती जरी आपण सांगितलं हरिनाम घ्या, तरी त्यांच्या मुखामध्ये हरिनाम येऊ शकत नाही. कारण हरिनाम स्वतःच चूज करतं की मला यांच्या मुखामध्ये यायचं नाही. कारण हरिनाम घेतल्यानंतर त्यांचे पाप कमी होणार ना, आणि त्यांना जी शिक्षा भोगायची ती कमी होणार. मग हरिनाम असा विचार करता, यांनी एवढे पाप केले, याला शिक्षा व्हायला पाहिजे, असं हरिनाम विचार करतो. पण भक्त असा विचार करत नाही. भक्त तरी पण हरिनाम द्यायला जातो, आणि मग त्याने एका पापी आणि नास्तिक व्यक्तीला तो पकडतो. आता हा भक्त थोडा तगडा असतो, आणि तो पकडतो त्याला, आणि पकडतो, म्हणतो रामनाम घे. तो म्हणतो सोड म्हणे मला. नाही नाही, रामनाम घे, रामनाम घे. सोड म्हणे मला, तो काय पकडला म्हणे मला. तर म्हणे तो रामनाम घे, लगेच सोडतो. अरे तू सोडतो की नाही, मग तो शिवाय द्यायला लागतो, तू सोड मला, मी घेणार नाही नाव. मग अशा प्रकारे तो काय करतो, हातच फिरवतो असा, आणि मग तो अजून जास्त जोराने शिवाय द्यायला, पण रामनाम घेत नाही तो. आणि पण हा जरा तगडा असतो, हा भक्त तगडा असतो जरा, तो त्याला सोडतच नाही. मग शेवटी तो खूप झटपट करतो, त्याला सोडतच येत नाही. मग शेवटी त्याला ते दुखायला लागतं. मग तो असं काय म्हणतात ना, मजबुरीतून तो म्हणतो ठीक आहे राम. जेव्हा तो राम म्हणतो तेव्हा तो भक्त त्याला सोडून देतो. आणि मग जेव्हा तो सोडतो तेव्हा भक्त त्याला म्हणतो, हे बघ, आता हे तुझं रामनाम घेतलंय, त्या रामनामाचं तुला फळ भेटलेलं आहे. हे फळ तू कुठल्या पण गोष्टीसाठी असं एक्सचेंज करू नको, विकू नको. तुला जे फळ भेटलंय ना, कुठल्या गोष्टीसाठी विकू नको. तो अरे तू समजतो काय स्वतःला, एक तर मला असं इथं टॉर्चर केलं तू, आणि तू म्हणतो ह्या रामनामामध्ये फळ आहे, जा म्हणजे इथून पळ इथून. आणि मग अशा प्रकारे तो भक्त असतो. भक्त असं चिडत नाही कोणावर, तो सगळ्यांप्रती करुणा त्याची असते. पण त्याला असं वाटतं की यांनी रामनाम घेतलं, याचं काहीतरी पुण्यवान होईल. आणि तो त्या नास्तिक पापी व्यक्तीसाठी, ज्याला भगवंताप्रती काहीच प्रीती नाहीये, भगवंत पण त्याच्या तोंडावर येऊ इच्छित नाहीये, अशा व्यक्तीसाठी हा भक्त प्रार्थना करतो. कारण हा भक्ताचं हृदय उदार असतं, भगवंतापेक्षा भक्ताचं हृदय खूप उदार असतं. मग अशा प्रकारे तो जातो. मग तो भक्त जातो, तीर्थयात्रा करण्यासाठी जातो, आणि आपलं जो पापी जे कार्य आहे ते करत राहतो. आणि शेवटी पाप केल्यानंतर आपला मृत्यू येणार, म्हणजे सगळ्यांचा मृत्यू येणार, पाप करा नाही तर पुण्य करा. पण पाप केल्यानंतर विशेषतः यमदूत येतात घ्यायला. म्हणजे जे पुण्यवान करतात, भक्तिमय कर्म करतात ना, जे आयुष्यावर भक्ती करतात, त्यांना घेण्यासाठी विष्णुदूत येतात. आणि विष्णुदूत प्रसन्न असतात. ते जेव्हा आपल्या मृत्यूच्या क्षणी दिसतात तेव्हा आपल्याला खूप आनंद, म्हणजे त्या व्यक्तीला जो मुक्त झालेला आहे तर खूप आनंदाने तो देह त्याग करतो, आणि तो कायम स्वरूपी वैकुंठात निघून जातो. पण जो पापी व्यक्ती आहे, ज्यांनी आयुष्यभर भगवंताचं स्मरण केलेलं नाहीये, भगवंताची ध्यान धारणा केलेली नाही, पाप केलेले, लोकांना त्रास दिलेला आहे, अशा व्यक्तीला घेण्यासाठी विष्णुदूत येत नाही. अशा व्यक्तीला घेण्यासाठी यमदूत येतात. आता यमदूत येतात, आपल्याला दिसत नाही, कारण त्यांचं जे शरीर असतं ना ते सूक्ष्म शरीर असतं. जसं आपलं हे आपण पण आहे ना, सध्या आपले 3 शरीर आहेत, आपल्याला कळत नाही. आपल्याला हे जे दिसतं ना ते स्थूल शरीर आहे. एक सूक्ष्म शरीर असतं आपल्याला, मन, बुद्धी आणि अहंकार यांचं मिळून एक सूक्ष्म शरीर असतं. आणि तिसरं शरीर म्हणजे आपलं स्वतःच आध्यात्मिक स्वरूप असतं, ते म्हणजे आत्मा. अशा प्रकारे 3
आपल्या आत्म्यावर 2 कवरिंग असतात, एक सूक्ष्म शरीराचं आणि एक स्थूल शरीराचं. स्थूल शरीर दिसतं, सूक्ष्म शरीर दिसत नाही. मग जेव्हा व्यक्ती मरतो ना तेव्हा त्याचा आत्मा, त्याचं ते सूक्ष्म शरीर ते यमदूत घेऊन जातात. त्यांच्याकडे बहुपाश असतं, ते यमपाश असतं, यमपाशाने ते ओढतात. ते सगळं सूक्ष्म लेवलवर होतं, आपल्याला ते दिसत नाही, या डोळ्याने दिसत नाही, कारण या डोळ्याने आपल्याला फक्त भौतिक गोष्टी बघण्याची सवय झालेली असते. जे भौतिकता आहे, भौतिक असं जड वस्तू आहे ते बघण्याची सवय झालेली असते. मग ते यमदूत येतात, त्याचा आत्मा ओढतात, त्याचं सूक्ष्म शरीर ओढतात आणि त्याला ते यातना शरीर देतात आणि त्याला घेऊन जातात नरकामध्ये यमराजांकडे. आणि यमराजांकडे गेल्यानंतर आहे ना, तिथं सगळा आपला जो आता आयुष्यभर आपण जे केलेलं आहे त्याचा सगळा हिसाब किताब असतो तिथे. काय चांगलं केलं, काय वाईट केलं, सगळं या दुनियेमध्ये, या जगामध्ये आपण लोकांना फसू शकतो, पण तिथे आपण फसू शकत नाही. कारण आपण जे काय करतो ते सगळं वॉच केलं जातं. त्या सगळ्या दृष्टी असते, कोणाकोणाची दृष्टी असते, असं म्हणतात 12 जणांची दृष्टी असते. सूर्याची दृष्टी असते, हवेची, वाऱ्याची दृष्टी असते, जमिनीची, पृथ्वीची असते, दिशांची असते. अशा प्रकारे अनेक दृष्टी आपल्यामध्ये असतात, आपल्याकडे असतात. आणि आपले सगळे जे काय करतो त्याचा सगळा लेखापडा आपला केलेला असतो. आणि अशा प्रकारे त्याला घेऊन जातात. चित्रगुप्त त्याची फाईल काढतात. चित्रगुप्त म्हणतात की यमराजाने याने खूप पाप केलंय, आयुष्यभर नुसतं पाप केलंय, फक्त एकच चांगलं काम त्यांनी केलंय. म्हणजे त्यांनी केलं नाही, ते भक्तांनी कडून घेतलंय त्याच्याकडून. आणि त्यांनी ते म्हणजे एकदा त्यांनी रामनाम घेतलेलं आहे असं म्हटल्यानंतर यमराज म्हणतात असं आहे का, बरं. मग ते त्याला विचारतात, त्या पापी व्यक्तीला, की बघ तुला आम्ही तुझे जे पापमय कृत्य केलेलं आहे त्याची शिक्षा देऊ, की तुझे हे रामनाम घेतलं, एकच रामनाम घेतलंय तू आयुष्यभर, की त्याचं फळ देऊ आधी, हे तू ठरव. मग तो विचार करतो. आणि मग तिथे आहे ना त्याला त्या भक्ताची गोष्ट आठवते. त्या भक्ताने जर पकडलेलं असतं ना आणि भक्त म्हटलेला असतो की हे रामनाम कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही गोष्टीसाठी विकू नको, मग त्याला ते आठवतं तिथे. आणि मग तो विचार करतो की हे रामनाम तर मी याचं फळ मी घेणार नाहीये, पण या रामनामाच्या बळावर मला अजून काय काय करता येईल असं तो धूर्त असतो. पण तिथे पण त्याची धूर्तता टिकलेली असते, कारण तो सूक्ष्म शरीराबरोबर गेलेला असतो ना. मन बुद्धी गेलेली असते त्याच्याबरोबर. शरीर जरी राहिलं असतं तरी बुद्धी गेलेली असते. तर मग तिथं पण धूर्त असतो तो म्हणतो, मला तुम्ही एक सांगता का यमराज, की हे रामनाम जे आहे त्याचं म्हणजे मला तर ते भोगायचंय, फळ भोगायचंय, पण मला तुम्ही त्याची जरा हे सांगता का, म्हणजे महात्म्य सांगता का रामनामाचं, म्हणजे मला कळेल की त्याच्या बदल्यात मी काय घ्यायला पाहिजे तुमच्याकडून. अशा प्रकारे तो यमराजांना ट्रिक करतो. आता यमराज म्हणजे साक्षात 12 महाभागवत जे आहेत त्यापैकी एक यमराज आहे. म्हणजे यमराज म्हणजे भगवान विष्णूंचे 12 जे महाजन म्हटले त्याच्यामधले एक आहे, म्हणजे महान भक्त आहेत यमराज म्हणजे. म्हणून तर त्यांना ती पोस्ट दिलेली आहे जस्टिस करण्याची. यमराज म्हणजे काय, जस्टिस करतात ना ते, म्हणून त्यांना ती पोस्ट दिलेली. म्हणून मग यमराज म्हणतात की हरिनामाची ग्लोरीज तर खूप आहे, म्हणजे भरपूर आहे. मी माझ्या तोंडाने त्याचं वर्णनच करू शकत नाही. आपण एक काम करू, आपण माझ्यापेक्षा वरचढ जो आहे त्या व्यक्तीकडे जाऊ आणि ती समजून घेऊ, कारण मला पण ऐकायचंय. म्हणजे जो भक्त असतो ना त्याला रामनाम किंवा कृष्णनाम, हरिनाम याचं ऐकायला आवडतं, याचे जे ग्लोरीज आहे ते ऐकायला आवडतं. तर मग महात्म्य ऐकायला आवडतं, त्याला खूप ते श्रवण करायला आवडतं. तर मग तो जातो. तो यमराज त्यांना म्हणतात की हे बघा, इंद्रदेव हे स्वर्गाचे राजा आहे, आपण त्यांच्याकडे जाऊ आणि ते आपल्याला हरिनामाच्या ग्लोरीज सांगतील. आपण जाऊ, मला पण ऐकायचं, मी पण येतो तुमच्याबरोबर. मग आता इंद्र लोकांमध्ये जायचं म्हटल्यावर यमदूतांना प्रवेश नाही. तिथं मग फक्त यमराज आणि चित्रगुप्त येऊ शकतात. मग हा व्यक्ती जरा धूर्त असतो. तो म्हणतो मी तिथं पायी नाही जाणार, मला तुम्ही पालखीमध्ये घेऊन जायचं. आता यमराज म्हणतात पालखीमध्ये का, ठीक आहे चल, आता रामनाम ऐकण्यासाठी आम्ही म्हणजे आमची उत्कंठा वाढलेली, आम्ही तुला पालखीमध्ये घेऊन जातो. मग तुम्ही पुढून चित्रगुप्त, मागून यमराज त्याला पालखीमध्ये घेऊन जातात इंद्र लोकांमध्ये. आणि इंद्र लांबून बघतात, अरे यमराज आणि चित्रगुप्त एका व्यक्तीला पालखीमध्ये घेऊन येतात, मोठा व्यक्ती असला पाहिजे. ते लांबूनच त्यांना नमस्कार करतात, त्या व्यक्तीला नमस्कार करतात. जे पापी व्यक्ती बसलेला त्यांना माहित नसतं, त्यांना असं वाटतं की अरे यमराज आणि चित्रगुप्त पालखीमध्ये घेऊन येतात, मोठा व्यक्ती असतात. मग जेव्हा यमराज ते तिथे जातात, पालखी ठेवतात आणि मग इंद्रदेव विचारतात कोण आहेत, महाशय कोण आहेत. तर यमराज म्हणतात त्याच्यावर जाऊ नये, पापी व्यक्ती येतो एकदम. तर त्या पापी व्यक्तीची अशी इच्छा आहे, त्याला रामनाम ऐकायचंय आणि मग ते रामनाम ऐकण्यासाठी आम्ही त्याला पालखीमध्ये घेऊन आलोय, आम्हाला पण ऐकायचं रामनामाचं महात्म्य. तर मग इंद्रदेव म्हणतात हे बघा, महात्म्य तर खूप आहे बरं का. इंद्रदेव म्हणतात तुम्ही जर तराजू घेतला
तराजूच्या एका भागामध्ये पूर्ण सृष्टी टाका, म्हणजे पूर्ण जे ब्रह्मांड आहे ते टाका, ब्रह्मांडाची अख्खी संपत्ती टाका, ब्रह्मांडाची अख्खी सिद्धी टाका, ब्रह्मांडाची अख्खी यश टाका, म्हणजे सगळं टाका, ब्रह्मांडाचं जे काही चांगलं चांगलं असं सगळं त्याच्यामध्ये टाका, आणि एका बाजूला रामनाम टाका, एका बाजूला रामनाम ठेवा. तरी पण ते रामनामाचं पारड आहे ना ते जड होईल. म्हणजे ब्रह्मांडाचं जेवढं आहे त्याची थोडी सुद्धा सर त्या याला येणार नाही. रामनाम म्हणजे रामनामच्या कंपॅरिझन मध्येच नाही ब्रह्मांड. रामनाम खूप पॉवरफुल आहे. आणि एवढं आहे तर मग मी अजून काय हे करू, अजून काय म्हणजे याच्यापेक्षा जास्त जर ऐकायचं असेल तर आपल्याला ब्रह्मदेवांकडे जावं लागेल. आपण ब्रह्मदेवाकडे जाऊया. आता ब्रह्मदेव राहतात ब्रह्मलोकामध्ये, सत्य लोकामध्ये. तर सत्य लोकामध्ये राहतात तर तिथं चित्रगुप्तला एंट्री नाही. तिथं एंट्री कोणाला आहे? फक्त इंद्रदेव आणि यमराज दोघांनाच एंट्री. मग इंद्रदेव आणि यमराज त्याची पालखी घेऊन पुढे जातात. त्याला पालखीमध्येच ठेवलेलं आहे. आणि जेव्हा ब्रह्मलोकामध्ये जातात ब्रह्मदेव बघतात आणि ब्रह्मदेवला होतं अरे इंद्रदेव आणि यमराज पालखीमध्ये घेऊन येतात, महान सोल असला पाहिजे बरं का. आणि मग त्याचं ग्लोरिफिकेशन करतात ते. त्याला जाणण्याच्या आधी वा वा किती महान सोल आहे, महान साधू आहे, वा वा माझ्या ब्रह्मलोकामध्ये आले, वा वा. तर मग अशा प्रकारे ते जेव्हा जातात जवळ तेव्हा ब्रह्मदेव विचारतात कोण आहे, महाशिव कोण आहे. तर यमराज आणि इंद्रदेव म्हणतात याच्या दिसण्यावरून जाऊ नका, पापी माणूस आहे, लय पाप केले त्यांनी आयुष्यभर. आणि नुसतं म्हणजे पापच करत सुटलाय, नास्तिक होता नुसता, भगवंताचं नावच घेत नव्हता. फक्त एक रामाच्या बळावर इथपर्यंत आलेला आहे ब्रह्म लोकांपर्यंत. तर मग ब्रह्मदेव म्हणतात ठीक आहे कशासाठी आला? नाही त्याला म्हणे हरिनामाची जी महात्म्य आहे, रामनामाचं महात्म्य, एका रामनामाचं ते ऐकायचंय, ते श्रवण करायचंय. आणि ते आम्हाला पण श्रवण करायचं होतं म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो त्याला घेऊन एवढ्या पालखीमध्ये बसून. मग ब्रह्मदेव म्हणतात हे बघा रामनामाचं महात्म्य एवढं आहे त्याच्यामुळं मी ह्या जागेवर बसलोय. ब्रह्म जे मी सृष्टीचा निर्माता आहे ते निर्माण का करू शकतोय? कारण हे रामनामाच्या बळावरच करू शकतो. पण मला पण रामनामाचं पूर्णपणे महात्म्य सांगता येणार नाही. हे महात्म्य जर कोणाला सांगता येईल तर शिवजी. आपण शिवजींकडे जाऊया. मग ते निघतात, तिघं पण जातात, कैलासामध्ये जातात. आणि कैलासामध्ये जातात मग ब्रह्मदेव जातात आणि या दोघांनी त्यांना पालखीमध्ये घेतलेलं असतं. मग शिवजी पण बघतात. शिवजींना पण थोडं आश्चर्य वाटतं, अरे कोण आहे ते महाशय, चांगले महाशय दिसतात. आणि मग शिवजी पण तिथं त्याला असं हात वगैरे लावतात, अरे वा आलास तू, त्यांच्या बरोबर आलास. तर मग तिथं शिवजी विचारतात हा कोण आहे? ते सांगतात पापी व्यक्ती. आणि मग ब्रह्मदेव म्हणतात की काय झालंय, याला रामनामाचं महात्म्य ऐकायचंय, एक रामनामामध्ये किती महात्म्य हे ऐकायचंय. म्हणून आम्ही यमपुरीमधून, इंद्रपुरीमधून, ब्रह्मलोकातून आता आम्ही कैलासावर आलेलो आहे तुमच्या तोंडून ऐकण्यासाठी की रामनामाचं महात्म्य किती. मग ब्रह्मदेव शिवजी त्यांना सगळं, आता शिवजींना सगळंच माहिती आहे. शिवजी त्यांना सांगतात, भरभरून सांगतात, हरी 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 मंत्र हा शिवाचा. ज्ञानदेव महाराज म्हणतात हरी 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 मंत्र हा शिवाचा. शिवजी पण रामनामाचा जप करत असतात. शिवजींना सगळं माहिती आहे रामनामाचं. शिवजी त्यांना सांगतात सगळं महात्म्य. पण ते म्हणतात तरी पण हे सगळं महात्म्य मी माझ्या तोंडाने सांगू शकत नाही. हे महात्म्य जर कोणी सांगू शकेल पुरेपूर्ण तर ते विष्णूच असणार. आपण एक काम करू, विष्णूंकडे जाऊ. आता विष्णू राहतात क्षीरसागरामध्ये. आता क्षीरसागरामध्ये विष्णूंचा ऍक्सेस डायरेक्ट नसतो सगळ्यांना, सगळे तिथे जाऊन प्रार्थना करतात. मग हे जातात तिथे क्षीरसागरामध्ये आणि त्यांना विष्णूंना कळतं की आले जात हे सगळे. मग विष्णू त्यांना विचारतात की काय प्रयोजन तुमचं येण्याचं. मग शिवजी म्हणतात की असा असा पापी व्यक्ती आहे आणि त्याला रामनामाचं जे महात्म्य आहे ते ऐकायचंय, तर त्यासाठी आम्ही त्याला इकडे घेऊन आलो. नुसतं त्यालाच नाही, आम्हाला पण ऐकायची इच्छा आहे. म्हणजे बघा बरं का, भक्ताचा स्वभाव असा असतो की जेवढं हरीबद्दल ऐकता येईल तेवढं ते ऐकतात. आणि हीच गोष्ट आपल्या याच्यामध्ये पण झाली होती. जेव्हा परीक्षित महाराज शुभदेव तिथं बसले हरिकथा ऐकायला, 7 दिवस त्यांच्याकडे राहिले होते, तेव्हा शुभदेव महाराज आले तिथं हरिकथा करण्यासाठी. तेव्हा तिथं किती म्हणजे ब्रह्मांडातले महान महान ऋषीमुनी आले होते, नारद मुनी आले होते, व्यासदेव आले होते, वशिष्ठ, विश्वामित्र, देवल, असे ते सगळे महान महान लोक. आता यांना काय माहित नाही बरं. शुभदेव गोस्वामी तर एकदम यंग होते, त्यांच्याकडून अजून काय ऐकायला भेटणार. पण तरी पण भक्ताचा स्वभाव असा असतो की जेवढं हरिनाम ऐकता येईल, जेवढं श्रवण करता येईल तेवढं त्याला अधिक हवं असतं. कारण हरिनामामध्ये त्याचा खरा आनंद असतो. मग ते म्हणतात की आम्ही पण आलोय ते रामनामाची माहिती ऐकण्यासाठी, तर आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल की रामनामाचं खरं महात्म्य किती आहे, एका रामनामाचं मूल्य किती आहे.
आम्हाला ऐकायला आवडेल. मग अशा प्रकारे विष्णू त्यांना काय म्हणतात की एक काम करा, शिवजी आणि ब्रह्माजी तुम्ही ह्या व्यक्तीला तुमच्या खांद्यावर बसून माझ्याकडे आणा आणि माझ्या मांडीवर बसवा, मग मी तुम्हाला सांगतो. मग शिवजी आणि ब्रह्माजी त्यांना घेतात खांद्यावर आणि विष्णूंकडे जातात आणि विष्णूंच्या मांडीवर बसवतात आणि ते म्हणतात आता सांगा. ते म्हणतात हे बघा, एका रामनामाचं महात्म्य हेच आहे की हा पापीतला जो जीवात्मा आहे, तो जीवात्मा शिवजी आणि ब्रह्माजींसारख्या देवतांच्या खांद्यावर बसून तो विष्णूंच्या म्हणजे त्याचं पापातून मुक्त होऊन तो विष्णूंच्या मांडीवर बसतोय आणि तो वैकुंठाप्रती प्राप्त होतात. विष्णू म्हणजे काय, साधारण बैतूल जागतामध्ये नाही, वैकुंठामध्ये, म्हणजे तो वैकुंठ प्राप्त करतोय, सगळं त्याचे पाप निघून जातात एका रामनामाने. हे रामनामाचं महात्म्य आहे. आणि मग सगळ्यांना असं वाटतं की वा वा वा, एका पापी व्यक्तीचं एका रामनामाने, आणि ते पण बळजबरी त्याला घ्यायला लावलं. ह्या रामनामाने एवढा उद्धार झाला, म्हणजे रामनामाचं महात्म्य किती असणार. पण हा उद्धार कसा झाला बरं का. आता आपण विचार करू की ठीक आहे, आपण एक रामनाम घेऊ आणि आपला पण उद्धार होईल. तर ही गोष्ट त्याच्यासाठी नाहीये, ही गोष्ट याच्यासाठी आहे की आपल्याला ते रामनामाचं महात्म्य कळावं.